brought to you by V-Guard. नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी आहे ती पावसाळी अधिवेशनाची. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम पार पडला. चहापानाच्या या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे. चहापानाच्या कार्यक्रमानंतर सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही वेळातच आता अधिवेशनासंदर्भामध्ये महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. एक मिनिट. उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन. पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. सर, पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे. ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल. हे शेवटचं अधिवेशन. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. 14व्या विधानसभेचे शेवटचं अधिवेशन आहे. या जनाधार गमावलेलं हे सरकार आहे. फार मोठी वल्गना केल्यात 45 वगैरेच्या तीनही पक्षाची अवस्था सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. आज या राज्यातल्या युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो. राज्य सरकार डोळे झाकून हे सगळं बघतंय आणि म्हणून हे अधिवेशन जसं सरकारचं जसं हाय हाय म्हणतो तसं महायुती सरकारला बाय बाय करणारं अधिवेशन ठरणार आहे. त्या दृष्टीनं आम्ही सगळे विरोधी पक्ष अतिशय ताकदीनं या सरकारचं पूर्ण वाबाडे या अधिवेशनात बाहेर करू. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर जीएसटी लावतो, बियाणावर जीएसटी लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर जीएसटी लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3% जीएसटी, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% जीएसटी. म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे. राजकारणाकडे येऊ देऊ नका, सरकारला घाम फोडायची मराठ्यांमध्ये ताकद आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. देसाईंवर विश्वास आहे, दगाफटका केला तर कार्यक्रम करावा लागेल, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हा इशारा दिला आहे. आमच्या अन्यायाला आम्ही फोडणार. आम्ही जनता 6 जुलै ते 13 जुलै ताकदीनं एकत्र येणार आणि सरकारला आम्ही जागं करण्याचं काम करणार आहेत की आमचं द्या नसता आमचा नाविलाज करू नका राजकारणाकडे जाण्याचा. हे आम्ही ठासून सांगणार आहे, कारण आमच्यावर अन्याय व्हायला लागला आहे. हे सत्य. मी समाजावर अन्याय होऊन देणार नाही. माया मराठीची अशी शक्ती आहे की सरकारला घाम फोडणार एवढी शक्ती आहे. प्रचंड रूपानं आम्ही एकत्र येणार.
एकदा 13 तारीख होऊन द्या. शंभूराजे देसाई साहेबांवरती आमचा विश्वास आहे की आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या स्वारीची आम्हाला आज अंमलबजावणी पाहिजे. त्यांनी सांगितलं होतं आबकडं करू, आमची व्याख्या राहू द्या, तुमची पण ठेवू, त्याप्रमाणे करून मग अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं. त्याच्यात जर आमच्याशी त्यांनी दगाफटका केला मग मात्र त्यांचा कार्यक्रम करावा लागणार आहे समाजाला नावेलाज. तर गुणरत्न सदावर्ते गाढविणीचं दूध पितात म्हणून ते हुशार असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. शरद पवार आणि ठाकरेंचं गलिच्छ राजकारण चालू देणार नाही अशी टीका सदावर्तेंनी केली होती. त्यावर रोहित पवारांनी असं प्रत्युत्तर दिलंय. सलोखा म्हणजे काय? सलोखा म्हणजे काय? संविधानाला तिलांजली द्यायची, संविधानाला निकाली काढायचं का? संविधान संमत जर नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही. गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात. सदावर्तेला खूप कळतं असं मला वाटत नाही, कारण का ते फार पराक्रमी नेते आहेत आणि त्यांचा जो पराक्रम आहे तो कशामुळे खूप फेमस झालाय ना, ते एवढे हुशार कसे ते झालेत, कारण ते गाढविणीचं दूध पितात. आता गाढविणीचं दूध पिल्यानंतर ते काय काय करतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आता बातमी येते पुण्यामधून. पुणे ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यामध्ये सलग 2 दिवस पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुणे पालिकेनं थेट बुलडोझरनं अनधिकृत पब आणि हॉटेलवर कारवाई केली आहे. बाणेरमध्ये इस्को बारवर देखील पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला. तर पुण्यामध्ये एकूण 23 अधिकृत पब आणि हॉटेल असल्याची माहिती अधिकारामधून उघड झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुण्यात काल 26 पब आणि हॉटेलवर बुलडोझरनं कारवाई करण्यात आली. आज FML हॉटेलवर कारवाई करण्यात आली. URBO किचन आणि बारवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ब्रू मर्चंट कॅफे आणि बारवर कारवाई करण्यात आली. द कॉर्नर कॅफे लॉन्चवर कारवाई करण्यात आली आहे. नेटिव्ह द जॉयज चॉईस बारवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. फिलामेंट बार, द एल्फिन्स्टन रेस्टॉरंट आणि बारवर पालिकेनं कारवाई केली आहे. प्रत्येक वेळी हे माध्यमातून समोर आल्यानंतरच जर होत असेल तर मग माननीय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे की मग नक्की इंटेलिजन्स करतो काय, नेमका मग गृह विभाग करतोय काय, की माननीय गृहमंत्र्यांचा पूर्ण वेळ महायुतीची जी 3 चाकी त्यांच्याच भाषेतली जी 3 चाकी रिक्षा आहे त्याचा बॅलन्स सांभाळण्यातच जास्त वेळ जातोय, त्यामुळे त्यांना गृहमंत्रालयाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही का, हाही प्रश्न जनतेच्या मनात पडणं स्वाभाविक. पुण्याची कारवाई काल सीएमने आदेश दिल्याबरोबर आज ज्या प्रमाणात कारवाई होते किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर जे काही बैठक होते, येणाऱ्या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नावर त्यांच्या निर्णय घेण्याची जी काही प्रक्रिया होणार आहे त्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाच्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे. परंतु आता विरोध कसा करायचा यासाठी त्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे. म्हणून आम्ही अशा गोष्टीला घाबरत नाहीत आणि आम्ही त्यांची चिंताही करत नाहीत. महायुतीमध्ये आम्हाला 55 जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी नसू असं अमोल मिटकरींनी म्हटलं. दरम्यान जागा वाटपाची चर्चा मीडियामध्ये नको असं बावनकुळेंनी म्हटलंय. महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100 जागा लढवू, म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100 288 मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर 100चं ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही. आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधानी. केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्याच भूमिकेमध्ये आहे. पण सार्वजनिक बयानबाजी, माझी विनंती सर्वच नेत्यांना आणि सर्वच माननीय एकनाथजी, अजितदादा सर्वांना आहे, त्यांच्या सर्व टीमलाही आहे की कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही.
कुठल्याही जागेची चर्चा मीडियात मागणी होऊ शकत नाही. महायुतीमध्ये 200 जागा बीजेपीच घेणार आहे आणि बाकी 88 ज्या जागा असतील त्याच्यामध्ये शिंदे गट असेल, अजितदादांचा गट असेल, अजून इतर पक्ष असतील. म्हणजे असंही म्हणलं जातं की अजितदादाच्या गटाला 20-22 जागा मिळतील आणि शिंदे गटाला कुठेतरी 30-35-40च्या आसपास मिळू शकतात आणि राहिलेले जे असतील ते त्यांचे मित्र पक्ष जे असतील. पण भाजप काहीही झालं, किती कुणी डोकं फोडलं तर 200 जागेच्या खाली काही लढणार नाही. तर मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट आणि दरेकर यांनाही आवर घाला असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तर अमोल मिटकरींकडे दुर्लक्ष करा असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. महायुतीमध्ये मिटकरींनी बोलताना जरा पक्षश्रेष्ठींना विचारून बोललं पाहिजे असं महायुतीच्या तीनही नेत्यांचा सूर आला. ऑर्गनायझर मधून अजितदादांवर टीका झाली. त्या टीकेनंतर शेवटी आमच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर आम्ही काही शांत बसणारे नाही. पण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवक्त्याला आवर घाला असं जर महायुतीचं वाटत असेल तर आम्हालाही वाटतं की महायुतीमध्ये पण दोन्हीकडून मग इकडं शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील यांना सुद्धा लगाम त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे. अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्त्व येईल. अन्यथा अमोल मिटकरीचं बोलणं ही बोलाची कडी बोलाचा भात, दुर्लक्ष त्याच्याकडे करणं याच्या पलीकडं दुसरं नाही. खरं तर त्यांनी आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता नव्हती. म्हणून आम्हाला आवर घालणं वगैरे जर काही असेल तर शिंदेसाहेब मला निश्चित आवर घालतील. शिंदेसाहेबाचा तो अधिकार आहे. परंतु युतीमध्ये पुन्हा काही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही युतीमध्ये च्या विरोधात किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधात बोलत नाहीत. तर मला बदामाची आवश्यकता नाही, मी कोल्हापूरचा माणूस अशा शब्दात रोहिणी खडसेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवणार असं रोहिणी खडसे म्हणाल्या होत्या. मुलींना मोफत शिक्षण देणार अशी चंद्रकांत पाटलांची घोषणा होती. त्यावरून आता खडसे आणि पाटलांमध्ये झुंपली आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.